नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायुगपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नमस्कार। आज व्यास पौर्णिमा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे। तर आजच्या या व्यास पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वेदव्यासांची एक छोटी दंतकथा सांगायला मी इकडे आलो आहे। वेदव्यासांनी वेदांचं संरक्षण व्हावं आणि त्यांचं निरंतर अध्ययन आणि अध्यापन चालू राहावं म्हणून त्याचे 4 भाग केले, ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। तर यजुर्वेदामध्ये आपल्या दैनंदिन जीवन हे धर्ममय कसं करावं, यज्ञ यागादी कर्म कसे करावे आणि साधं कर्मकांड कसं करावं हे सांगितलं आहे। या यजुर्वेदाचे वेदव्यासांचे प्रमुख शिष्य म्हणजे वैशंपायन। तर एके दिवशी झालं असं की वेदव्यासांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की गुरुदेव, हे वेदांचं ज्ञान हे अगदी गूढ आणि विशाल आहे, तर हे ज्ञान सामान्य जीवनांपर्यंत सामान्य लोकांना कळेल कसं? त्यावरती वेदव्यासजी म्हणाले की वेद हे फक्त पाठांतर करून कंठस्थ करण्याचीच गोष्ट नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात उतरवून आपलं दैनंदिन जीवन हे धर्ममय करण्याची गोष्ट आहे। आणि यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत आहुती देणे नाही, तर आपलं कर्तव्यही आहे। यजुर्वेदाच्या अध्ययनाने आणि त्यातले मंत्र आपल्या जीवनात उतरवल्याने मनुष्याला हे कळून येईल की आपलं दैनंदिन जीवन हे धर्ममय कसं करावं आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थांचं आपल्याकडे कसा संचय करावा। आणि यजुर्वेदातील पहिला मंत्रच आता असा आहे, इखेत वर्जेत्वा वा यवस्थदेव वा सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमा यकर्मणः। अर्थात हे देवा, आम्हाला पुण्य संचयाच्या आणि समाज कल्याणाच्या ह्या मार्गावर चालू दे, हे कर्म करण्याची सद्बुद्धी आम्हाला देवा तू दे, हेच या मंत्राचा अर्थ आहे। तर अशा हे यजुर्वेदाचा आपण सगळेजण अध्ययनही करूया आणि हे वेदांचे जे मंत्र आहेत हे आपल्या जीवनात उतरवून आपलं दैनंदिन जीवन हे धर्ममय करूया। धन्यवाद।